नमस्कार मंडळी, मयुरी मिरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। माझ्या मम्मीच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला नको विसरा। चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी माझे सगळे सकाळचे काम आवरून घेतलेले आहे आणि बाळा पण शाळेत चालली गेलेली आहे। तर मग मी इथे आपल्या पूजेची तयारी केली। आंघोळ वगैरे करून मग मी पहिले पूजा करायला घेतली। मला इकडे तिकडे हात लावलेला चालत नाही, म्हणून मी आंघोळ केल्या पहिले पूजेचं काम निपटवते, त्यानंतर मग दुसरं काही काम करते। तर इथे माझी पूजा झालेली आहे आणि इथे मी मग स्वयंपाकाची तयारी करते आहे, कारण की नैवेद्य पण लावायचा होता। तर त्याकरता आता स्वयंपाक बनवायला घेतला आहे। बाळाला तिचा टिफिन बनवून आधीच देऊन दिला होता। तर मग इथे मी चवळीच्या शेंगाची भाजी, पोळ्या, भात, वरण आणि पुरणपोळी आणि भजे एवढंच बनवलं। जास्ती काही फार बनवून घेतलं नाही, मग लेट पण होते, कारण की अमित पण येऊन जाते तर त्यांची जेवणाची वेळ असते आणि बाळा पण येऊन जाते, तर आल्यावर तिलाही जेवण द्यायचं असते, तर मग फार जास्ती वेळ होते। आणि आज तसंही कामात मला जास्ती वेळ झाला होता। तर इथे मी आता भजे बनवून घेते आहे। त्यामध्ये आधी मी कांद्यामध्ये मीठ टाकून सोडून दिलं होतं 10-15 मिनटाकरता, म्हणजे त्याला आपलं पाणी सुटते, जे कांद्याच्या अंगचं पाणी आहे ते सुटते। तर मग त्यामध्ये बेसन टाकलं, तिखट, मीठ, हळद आणि ओवा टाकला होता। या सगळ्यांना मिक्स करून घेते, पण तरी थोडं पाणी मी त्यात ॲड केलं। खूपच जास्ती कोरडं झालं होतं, म्हणून मग त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेतलं आणि इथे मी भजे काढून घेते आहे। आणि नंतर मग त्याच तेलामध्ये मी भाजी बनवायला घेतली। मग वेगळं तेल असलं, वेगळे भांडे खराब होतात, मग ते तेल राहूनही जाते। तर त्यामुळे मग मी त्याच कढईमध्ये नाही का आधी भजे काढून घेतले आणि नंतर भाजी बनवायला घेतली। इकडे मी कणिक भिजवून घेतली, कारण की पुरणपोळ्या पण बनवायच्या होत्या आणि साध्या पोळ्या पण बनवायच्या होत्या। तर इथे मी पुरणपोळ्या वगैरे सगळं बनवून घेतलं आणि देवाला नैवेद्य पण दाखवला। मग इकडे आम्ही सायंकाळला मंदिरात जायची तयारी केली। मंदिरात मला दर्शनाला जायचं होतं, तर स्वामीच्या मंदिरात आम्ही गेलो होतो। आणि तिथे गेलो तर आम्हाला आरती पण मिळाली होती। त्यानंतर तिथे भरपूर लोक आपलं पारायण संपवण्याकरता आले होते। लास्ट पारायण त्यांनी मंदिरात केलं। मग तिथले दर्शन झाले आणि मग आम्ही साई मंदिराला जायला निघालो होतो। मग ते जवळच असल्यामुळे तिथेच मग म्हटलं साई मंदिरचे पण दर्शन आरती मिळाली होती, तर ती पण आरती झाली, दर्शन पण आमचे चांगले झाले। त्यानंतर बाळा पण जितके पण देव होते सगळ्यांचे दर्शन करायला गेली होती। तिला मंदिरात जायची फार आवड असते आणि फिरणं पण होऊन जाते तिचं आणि देवदर्शन पण होऊन जाते आणि तिला छान छान नवीन नाही का जागा पण बघायला आवडते। तर इथे आम्ही नंतर बसून गेलो होतो। पूजा वगैरे झाली होती, दर्शन झाले होते, तर थोडा वेळ बसलो होतो। बाळाचे पाय वगैरे दुखायला लागले बोलली होती ती, कारण की गर्दी पण भरपूर होती, त्या गर्दीतनं जायचं होतं। मग घरी आलो आम्ही, तर बाळाची एक बुक घ्यायची होती, तर ती बुक घ्यायला गेलो होतो। बुक घेऊन चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरा नको नवनवीन व्हिडिओ बघण्या।